नमस्कार. परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज लेटेस्ट डिझाईनचं एकदम सुंदर डिझाईनचं मंगळसूत्र बनवणार आहे. तर इथे मी साहित्य घेतलेले आहेत. मंगळसूत्राच्या वाट्या, क्रिस्टल मणी, मोठे मणी, गोल्डन स्क्रू आणि सोनेरी आणि काळे मणी मिक्स, सोनेरी मणी, गोल्डन मणी आणि 2 सुया लागणार आहेत आपल्याला. हे बघा, आता इथे धागा लावून घेतलेला आहे. जे ओपन पदर असतात तिथे मी अशी गाठ बांधून घेते आणि जे बंद पदर असतात तिथे सुई बांधून घ्यायची आहे आपल्याला अशी, म्हणजे व्यवस्थित आपल्याला वावताना प्रॉब्लेम येत नाही. आता इथे आपल्याला सुरुवातीला स्क्रू वाहून घ्यायचा आहे. छोट्या साईजचा मणी टाकलेला आहे मी. त्यानंतर स्क्रूचा कोणताही एक पार्ट आपल्याला टाकून घ्यायचा आहे. सुरुवातीला आपल्याला काळे आणि सोनेरी कलरचे मणी, हे 15 मणी आहेत. हे काळे, तसे आपल्याला 15 मणी वाहून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर एक क्रिस्टल, मध्ये एक गोल्डन आणि साईडने क्रिस्टल. त्यानंतर हे गोल्डन मणी आहेत. हे मी इथे 20 मणी टाकलेले आहेत. तर तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार इथे कमी जास्त करू शकता. नुसते सोनेरी आणि साईडनी परत एक क्रिस्टल, गोल्डन आणि क्रिस्टल असे मणी टाकलेले आहेत. क्रिस्टल मण्यानंतर परत आपल्याला हे काळे आणि सोनेरी कलरचे 15 मणी, त्यानंतर हे क्रिस्टल मणी, गोल्डन मणी, सोनेरी कलरचे आणि साईडने क्रिस्टल मणी. आणि इथे परत आपल्याला सोनेरी आणि काळे मणी टाकायचे आहेत. आता हे लांब मंगळसूत्र आहे, त्याच्यामुळं तुम्ही अशा जे पेट्या मी बनवलेल्या आहेत ते सोनेरी कलरच्या, इथे मी 2 बनवलेल्या आहेत आणि हे जे आलेले आहेत ते 3 आलेले आहेत. तर तशा पद्धतीने तुम्ही इथे कमी जास्त करू शकता. आता एक साईड बनवून झालेले आहे आपल्याला. आता दुसऱ्या साईडच्या पदरामध्ये आपल्याला असे मणी वाहून घ्यायचे आहेत. सुरुवातीला आपल्याला हे 15 मणी, त्यानंतर क्रिस्टल आणि सोनेरी कलरचे मणी, साईडने क्रिस्टल मणी आणि सोनेरी आणि काळ्या कलरचे 15 मणी, साईडने क्रिस्टल मणी आणि परत आपल्याला हे सोनेरी कलरचे मणी टाकायचे आहेत. क्रिस्टल मणी आणि काळे आणि सोनेरी कलरचे मणी. आता हे मणी आहेत हे नेहमी आपल्याला मंगळसूत्राच्या बाजूला घ्यायचे आहे. असे मणी वाहताना मंगळसूत्र. आता इथे वाटी वाहणार आहोत. तर सुरुवातीला गोल्डन मणी, त्यानंतर मंगळसूत्राची वाटी, साईडने गोल्डन आणि इथे मी एकच मणी टाकलेला आहे. तुम्हाला इथे अजून अंतर हवा असेल तर तिथे मणी टाकू शकता तुम्ही आणि रेड मणीसुद्धा यूज करू शकता. आता वाटीनंतर आपल्याला इथे हे 15 मणी टाकून घ्यायचे आहेत मिक्स. त्यानंतर क्रिस्टल मणी, सोनेरी कलरचे, साईडने क्रिस्टल, परत आपल्याला 15 मणी टाकायचे आहे. ते क्रिस्टल मणी, सोनेरी कलरचे, क्रिस्टल आणि लास्टला आपण जे 15 मणी वावले होते त्या साईडला, ह्या साईडला पण सेम तसेच मणी आले पाहिजे. आता ह्या साईडचा पदर वाहून घ्यायचा आहे. काळे मणी आणि सोनेरी मिक्स 15, क्रिस्टल, सोनेरी, क्रिस्टल, काळे आणि सोनेरी, क्रिस्टल मणी, सोनेरी कलरचे मणी, क्रिस्टल मणी आणि सोनेरी कलरचे आणि काळे मणी मिक्स. हे बघा, आता इथे लास्टला आपण दोन्ही साईडला बरोबर पदर करून घेतलेले आहेत आणि आता ते आपल्याला स्क्रू टाकायचा आहे. तर दोन्ही पदर आपल्याला पकडून स्क्रूचा जो दुसरा पार्ट बाकी होता तो, हे बघा, दोन्ही सुयांमधून आपल्याला टाकून घ्यायचा आहे. स्क्रू नंतर आपल्याला इथे पण छोटा मणी टाकून घ्यायचा आहे आणि आता इथे व्यवस्थित मी आता निम्मा पदर कापून टाकलेला आहे
आणि इथे 3 ते 4 गाठी असे आपल्याला मारून घ्यायचे आहेत. आता हे बघा, उरलेला धागा कापून घ्यायचा आहे. थोडा लांबून कापायचा आणि जो उरलेला आहे तो इथे नेहमी चिटकवून द्यायचा आहे दिव्याने. हे बघा मैत्रिणींनो, रोज मी नवीन काहीतरी सुंदर असं दाखवण्याचा प्रयत्न करते. तर तुम्हाला सुद्धा नक्की डिझाईन आवडली असेल, तुम्ही सुद्धा ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.